नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एस-एस-सी बोर्डाचा पेपर चालू झाले आहेत. आज मराठीचा पहिला पेपर होता आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो प्रकार म्हणजे पेपर अक्षरशः फुटला आहे. अत्यंत चोख अव्यवस्था ठेवली असा दावा प्रशासनाने केला होता, तरी देखील पेपर फुटलेला आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली होती. मराठीचा आज पहिला पेपर होता. त्यानंतरची पेपर दिल्यानंतर 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली आणि प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानंतरची उत्तरं सापडून अक्षरशः जशीच्या तशी उत्तरपत्रिका बनवून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. यामुळे नक्कीच हुशार विद्यार्थ्यांचा प्रश्न किंवा जे हुशार विद्यार्थी खरंच अभ्यास करून जातात त्यांना एक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात ते विद्यार्थी. तसेच त्यांचे नुकसान होऊ शकते शैक्षणिक, आणि जे अभ्यास करत नाही त्यांना चांगले मार्क भेटू शकतात. तर हा प्रकार कुठं घडला आहे तर जालन्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालन्यात घडलेल्या या प्रकारानंतर आता या प्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार याकडे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. बोर्ड आता काय निर्णय घेतं ते सर्वजण बघत आहात. तर आता जालन्यामध्ये नेमका हा प्रकार कुठे घडला आहे ते आपण बघूया. शुक्रवारी सकाळी 11 वाजेला परीक्षेला सुरुवात झाली. आज पेपर होता सकाळी 11 वाजता, 11 ते 2 टायमिंग होता. त्यानंतर जालना येथे अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडला आहे. बदनापूर नावाचं एक सेंटर आहे, केंद्र आहे जालन्यामध्ये, तिथं हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांना अक्षरशः उत्तरपत्रिका झेरॉक्स काढून वाटण्यात आलेल्या आहेत. तेथील झेरॉक्स सेंटरवर शहरातील हे सर्व प्रकार सापडला आहेत. राज्यात 10वीच्या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. 10वीला यावर्षी 16 लाख. परीक्षेसाठी भरारी पथके, व्हिडिओ चित्रण, CCTV या सर्वांची चोख व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या होत्या. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठिकाणी कर्मचारी म्हणजे जे काही सुपरवायझर होते ते देखील चेंज करण्यात आले होते. या सेंटरची त्या सेंटरला अदलाबदली करण्यात आली होती. त्यानंतरही पेपर फुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आता नक्कीच या विद्यार्थ्यांचं काय होऊ शकतं यांच्यावर किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावे लागतात काय, किंवा यांचा पेपर फक्त या केंद्रावरील विद्यार्थ्यांचाच पेपर किंवा त्या विद्यार्थी कोणी कॉपी केली ते कसे सापडणार, यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.